महादेवरावजी शिरभाते म्हणजे हरहुन्नेरी व बहुआयामी व्यक्तिमत्व असेच म्हणावे लागेल. कृषी विद्यापीठाच्या सेवा कार्यकर्तीत अनेक मित्र संग्रह करून या मित्र संग्रहाच्या स्नेहवर्धनाने सेवानिवृत्तीनंतरचा काळ सामाजिक व साहित्यिक सेवा कार्यात घालून मैत्री वृद्धिंगत करावी या उदात्त भावनेने त्यांनी आपल्या रहाट गाडगे सुरू ठेवले. सेवानिवृत्तीनंतर घरी न बसता त्यांनी जलाराम सहकारी पतपेढी काढून नव्या उद्योग पर्वाला सुरुवात केली. या उद्योग पर्वाच्या या उद्योग पर्वाच्या माध्यमातून अनेक सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रातील मातब्बर वर्गाशी भेटीगाठी होऊन सुसंवाद निर्माण झाला. याच कालावधीत त्यांचे हळवे मन सांस्कृतिक क्षेत्राकडेही वळले. काव्य मैफिली, साहित्य संमेलन, मित्र गीत मैफिल समेत नारी उत्थान सारखे कार्यक्रम त्यांनी आपल्या सेवा काळात घेऊन नवीन आत्मिक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही काळ तर ते राजकीय क्षेत्रातही रमले, मात्र हे क्षेत्र आपले नाही हे त्यांना समजले. त्यांना अनेक सामाजिक पुरस्कारही मिळाले. दलित साहित्य अकादमी दिल्लीचा सन 2006चा मानाचा डॉक्टर आंबेडकर फेलोशिप अवॉर्ड ही त्यांना मिळाला. ते दिल्लीला गेले, तिथे त्यांनी सन्मानित करण्यात आले. गत 2 वर्षापासून देशात कोरोनाची भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे. या उतार वयात यामुळे घराबाहेर जाणे हे ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठे जिकिरीचे झाले आहे. असा हा कोविडचा आत्मचिंतनाचा काळ त्यांनी आपल्या चौफेर लिखाणासाठी घालविला. त्यातूनच आपल्या हयातीत आलेल्या अनुभवांची गोड वाईट शिदोरी घेऊन या शिदोरीचा साहित्यिक काला करून त्यांनी हा लघुकथा संग्रह लिहिला आहे. प्रथमच प्रयास असल्यामुळे साहजिकच सकस लेखकाचा कस यामध्ये आढळून येत नसला तरी त्यांच्या लिहिण्याच्या कसबाची निश्चितच व हमखास दाद द्यावी लागेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. हे उतार वय अनेक आजार, शंका कुशंकांचे ओसाळ शेत असते. अशा ओसाळ शेतात सुपीक साहित्याचे पीक काढण्याचा चंग बांधणे ही मोठी अजब किमया या माध्यमातून दिसून येते. अशी ही किमया साधण्याचा प्रयत्न महादेवराव शिरभाते यांनी या कथासंग्रहाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या प्रथम प्रयत्नास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून उर्वरित आयुष्यातही त्यांच्या हातून असेच साहित्य लिखाण सातत्याने तरुण व ज्येष्ठ